नमस्कार, मी छायाच कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। खूप दिवसापासून व्हिडिओ टाकत नाही आहे, तर थोडी तब्येत बरी नसल्यामुळे मी व्हिडिओ माझे येत नाही आहे। तर आज मी मकर संक्रांती स्पेशल टाकलेला आहे। मस्त असे तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू, चवीला खूप सुंदर आणि एकदम झटपट बनणारे आहे। आपल्याला खायला पण उत्तम आणि थंडीसाठी पण खूप चांगले आरोग्यदायी आहे। आणि संक्रांतीसाठी आपण कधी चुरम्याचे लाडू बनवतो, म्हणजे तीळ आणि शेंगदाण्याचा भुरका करून पूर्ण त्याचे पण लाडू बनवतो, पण हे थोडे वेगळे आहे। मी फक्त शेंगदाणे जास्त टाकून बारीक न करता केलेले आहे। तर सुरुवात त्यासाठी करूया आपण। तर इथे कढई घेऊन मी ते तापवली आहे, त्याच्यामध्ये टाकलेले आहे 2 मोठ्या वाट्या शेंगदाणे। छान ते आपण खरपूस भाजून घेऊया, खूप जाळायचे नाही आहे, बस तिथं शेंगदाण्याला स्पॉट पडले पाहिजे तसे आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे। तर याप्रमाणे मी सगळे शेंगदाणे असे भाजून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। तर एका प्लेटमध्ये आपण ते काढून घेऊया थंड होण्यासाठी। तर इथे काढून घेतलेले आहे मी शेंगदाणे, थंड होऊ देऊया, थोड्या वेळाने थंड होईल तोपर्यंत आपण तिकडे तीळ पण भाजून घेऊया। तिळाचं कसं असते, लवकर करपून जाण्याचं हे असते, त्याच्यामुळे थोडंसं लवकर हात चालवावा लागतो आणि खूप मंद आचेवर आपल्याला तीळ भाजून घ्यावी लागतात। लवकर तडतड जेव्हा आपल्याला आवाज येतो तर समजून जायचं की तीळ आपले छान भाजले गेले आहे। तीळ पण इकडे छान भाजून झालेले आहे आणि आता हे शेंगदाणे पण छान थंड झाले। थंड झाल्यानंतर त्याचे छान असे चोडून आपल्याला त्याचे साल काढायचे आहे। इथे आपण साल ठेवू शकत नाही, कारण की ते आपल्याला लाडू बनवायचे आहे, तर ते लालसर असं पडतात। आणि जेव्हा सालं पूर्ण काढून गेले की त्याचे फक्त 2 भाग करायचे आहे, तर ते एका वाटीच्या साह्याने आपण ह्या प्रकारचे, जसं मी करत आहे त्या प्रकारे आपण करू शकतो, कारण की एक सोलत राहिलं तर खूप वेळ होईल त्यासाठी। तर इथे छान मी सगळे करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। छान वाटीनेच मी सगळे 2 भाग त्याचे होऊन जाते आणि सोपं पडतं आपल्याला पटापट होण्यासाठी। इकडे शेंगदाणे पण तयार झालेले आहे, छान आपले इकडे तीळ पण छान थंड झालेले आहे आणि छान भाजून झालेली आहे। तर तेवढाच आपण काय करू, 1.5 वाटी गूळ घेऊया। ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर या प्रमाणे मी कट करून घेतलेला आहे गूळ, जेणेकरून आपल्याला मेल्ट करायला थोडी चांगली मदत होईल। तर मी इथे सगळं कापून घेतलेला चिरलेला गूळ मी एका वाटीमध्ये मोजून घेत आहे। तर या प्रकारे तुम्ही बघू शकता, 1 वाटी पूर्ण भरून थोडंसं वर आलेलं आहे, म्हणजे जवळपास आणखी मी अर्धी वाटी पण त्याच्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे। याच्यापेक्षा नाही, याच्यापेक्षा थोडीशी, अर्धी म्हणजे बिलकुल थोडीशी वाटी भरलेली आपल्याला टाकायची आहे। जास्त टाकलं तर मग ते चिकट गूळ जास्त झाल्यामुळे आपले लाडू वळता येणार नाही। थोडंसं तूप घातलेलं आहे आणि कढईमध्ये छान गूळ टाकून मी आता त्याला मेल्ट करणार आहे। मेल्ट म्हणजे आपल्याला त्याचा पाक बनवायचा आहे। तर पाक असा बनवायचा आहे की टणकण वाजला पाहिजे असा नाही, थोडंसं त्याच्यापेक्षा कमी। कारण की काय होतं, लाडू जेव्हा आपण बनवतो वळायला तर खूप हलके असतात, कारण की पटापट वळल्या जातात, पण जेव्हा खाण्याची वेळ येते तेव्हा दातांनी तुटतच नाही। त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला ते लाडू पण बरोबर खाताना त्रास होतो आणि लाडू पण आपल्याला वळायला थोडासा त्रासच होतो। कारण की काय होते, कडक असल्यामुळे फटाकसे आपले ते जे आहे सगळं मेल्ट होऊन जातं, म्हणजे एकदम आडून जातं आणि पटापट आपल्याला लाडू बांधता येत नाही। तर इथे मी छान आता आपला गूळ आणि तूप जे आहे ते छान असं मेल्ट झालेलं आहे। गुळाचा पाक एकदम रेडी होत आहे। गुळाचा जो कलर होता तो पूर्ण चेंज होत आहे, तुम्ही बघू शकता, दिसत आहे तुम्हाला की पूर्ण चेंज असल्यासारखा। तर थोडंसं आता बघून घेऊया की आपला पाक व्यवस्थित होत आहे की नाही। तर इथे बघू शकता तुम्ही, अजून झालेला नाही आहे, नरमच आहे, बघू शकता। तर आणखी छान आपण त्याला म्हणजे शिजवून घेऊया पाक चांगला होईपर्यंत। बघू शकता एकदम हलका होऊन जातो गूळ, जेव्हा आपण त्याला छान शिजवतो, पाक बनवतो, तेव्हा तो हलका होण्यास सुरुवात होते। मस्त हलका होतो, हलका झाल्यामुळे काय होतं, मस्त असं त्याचं पाक तयार होतो आणि छान चिक्की जशी पाहिजे आपल्याला तशी त्या गुळाची चिक्की येते। तर इथे सगळं तयार झालेलं आहे आणि याच्यानंतर मी टाकत आहे आता शेंगदाणे आणि तीळ।
ते दोन्ही टाकल्यानंतर आता ह्या गोष्टी इथं काय होणार आहे, कमी गॅस करायचा आहे, मंद आच एकदम, आणि त्याच्यावर आपल्याला छान असं मेल्ट हे करून घ्यायचं, फिरवून घ्यायचं. कारण बंद करून जर तुम्ही कराल तर ते व्यवस्थित होणार नाही. तर इथे पटापट तुम्हाला थोडंसं हात चालवावं लागेल, कारण की आपल्याला घट्ट होऊ द्यायचं नसते. एकदम थंड झालं की ते बिलकुल लाडू वळणार नाही. एकदम परफेक्ट प्रमाण आहे, तुम्ही बघू शकता. पाण्याचा थोडासा हात घ्या, एकदम पाण्याने हात ओले नका करू, थोडंसं पाण्याचा हात घ्या आणि फटाफट असे लाडू वळून घ्या. तर इथे लाडू वळून आपले तयार होत आहे. बघू शकता तुम्ही किती फटाफट लाडू वळून तयार होत आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण असेच छोटे छोटे लाडू वळून घेणार आहोत आणि तिथे प्लेटमध्ये ठेवणार आहोत. तसे चिकटणार पण नाही, खूप असे मस्त होतात लाडू. तर बघू शकता तुम्ही फटाफट होता, वळता येतं. फक्त गरम गरम लागत आहे, त्याच्यामुळे मला खूप त्रास होत आहे, हात खूप लाल लाल येतात. तर थोडेसे सांभाळून तुम्ही करू शकता. थोडं करायचं आहे आणि छान आपले लाडू वळल्या गेलेले आहे. बघू शकता तुम्ही बिलकुल छान असे, बिलकुल चिकटले नाही आहे, व्यवस्थित असे लाडू आपले एकदम रेडी झालेले आहे. मकर संक्रांतीसाठी, हळदी कुंकवासाठी एकदम रेडी झालेले आहे. घरी तर आपल्याला खायला किंवा असं पण खूप छान असतं खाण्यासाठी. प्रोटीन जास्त असतं शेंगदाण्यामध्ये, म्हणून खाल्ले पाहिजे. तर इथे छान मी आता सर्व करणार आहे. मस्त छान झालेले आहे, बिलकुल चिकट झालेलं नाही आहे, हाताला चिकटपणा लागत नाही आहे त्याचा. खूप मस्त छान झालेले आहे. बारीक कोणताही ना तीळ बारीक करायची गरज आहे, ना शेंगदाणे बारीक करायची गरज आहे. खूप छान चवीला लागतात. तुम्ही नक्की याप्रमाणे या संक्रांतीला याप्रमाणे लाडू नक्की करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही कुठले लाडू बनवलेले आहेत. कारण की भरपूर प्रकार असतात. वडी पण बनवता येते तिळाची, लाडू पण भरपूर प्रकारचे बनवता येतात. तर तुम्ही कशा प्रकारचे केले ते मला नक्की सांगा. चला लवकर सबस्क्राईब करा.